येतो आवाज? येतो आहे ना? हां. हो. आपला PhDचा जो कोर्स आहे अभ्यासक्रम, त्यामधलं 5वं युनिट आपण आज सुरू करणार आहोत. हो. 5व्या युनिट मध्ये संशोधन अहवाल लेखन हा महत्त्वाचा हा. भाग आहे. आता संशोधन अहवाल लेखन म्हणजे काय आणि ते का केलं पाहिजे, अहवाल लेखन ह्या यामध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत. आता अहवाल लेखन म्हटलं तर आपण पाहतो की कोणताही कार्यक्रम उपक्रम जरी आपण घेतला तर त्याचं आपण अहवाल लेखन करत असतो. त्याच पद्धतीनं जे संशोधन आपण करतो, एखाद्या विशिष्ट समस्या निवड केल्यानंतर त्या समस्येवर जवळपास 2 वर्ष ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे तथ्य संकलन करणे, माहिती गोळा करणे, वेगवेगळ्या पद्धतीचा त्यासाठी वापर करणे, या सर्व माध्यमातून आपण आपली जी समस्या आहे त्या समस्येचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे PhDशी रिलेटेड आहे. आता कृती संशोधन वगैरे असलं तर ते कसं फक्त त्या वर्गापुरतं, त्या विषयापुरतं मर्यादित असतं. परंतु PhDचं जे संशोधन आहे यामधून निघालेले निष्कर्ष हे जागतिक स्तरावर त्याचा विचार केला जातो. संपूर्ण जागतिक स्तरावरचा विचार करून आपल्याला हे संशोधन करायचं असते. म्हणून जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा ते संशोधन करताना जे काही अनुभव संशोधकाला येतात किंवा जी काही माहिती संशोधक मिळवतो आणि त्यावरून ज्या कल्पना करतो, जे अनुमान काढतो, तर्क करतो आणि त्यावरून जे काही विश्लेषण करतो आणि एक वस्तुनिष्ठ स्वरूपाची मांडणी करत असतो संशोधक. ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची मांडणी करणे त्यालाच शिक्षणशास्त्राच्या भाषेमध्ये अहवाल लेखन असं म्हटलेलं आहे. म्हणजे संशोधन करत असताना, आपल्या समस्येवर उपाययोजना शोधत असताना ज्या ज्या कृती संशोधकाला कराव्या लागतात त्या सर्व कृतींची, त्यामधून निघालेल्या निष्कर्षांची विशिष्ट पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी करणे म्हणजे अहवाल लेखन. तसंच की अहवाल लेखन हे काय असतं, एक साधन आहे. अहवाल लेखन हे एक साधन आहे. जो अहवाल आपण तयार करतो तो आपलं संशोधन इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन आहे. कारण आपण 5 वर्षापर्यंत संशोधन केलं आणि शेवटी त्याचं काही लिखित स्वरूपात आपण काही अहवाल लेखन केलंच नाही तर कालांतराने ते मग मागे पडते. परंतु भविष्यामध्ये समोरच्या व्यक्तींना एक दिशादर्शक म्हणून आपल्या विषयाशी संबंधित आणखी नवीन नवीन विषय समोरच्याला सुचले पाहिजे, आपल्या विषयाच्या अनुषंगाने आणखी नवीन नवीन संशोधन झालं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. म्हणून इतर व्यक्तींना एक दिशा देण्यासाठी म्हणून सुद्धा अहवाल लेखन केल्या जाते. अहवाल लेखन करताना नेमकं काय केलं जाते की अहवाल लेखन म्हणजे काय असतं नेमकं, की जी समस्या निवडलेली असते त्या समस्येमधल्या शब्दांचे अर्थ, त्यामधल्या कार्यात्मक व्याख्या, त्यानंतर समस्येतून निर्माण होणारे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी जे माहिती एकत्रित करण्याच्या विविध पद्धती, नंतर निष्कर्ष काढण्यासाठी जी आपण माहिती मिळवतो त्या माहितीचं वर्गीकरण कसं केलं आहे, पृथक्करण कसं केलेलं आहे, त्या माहितीचं विश्लेषण कसं केलेलं आहे, या संपूर्ण बाबींची माहिती ह्या अहवालामध्ये दिली जाते. म्हणजे निवडलेल्या समस्येवर प्रत्यक्ष कृती करताना, ती समस्या सोडवताना ज्या ज्या कृती संशोधक करतो, म्हणजे विश्लेषण करणे, पृथक्करण करणे, माहिती गोळा करणे, तथ्य संकलन करणे, त्यानंतर त्याच्याशी संबंधित सांख्यिकीय विश्लेषण करणे, त्याची उद्दिष्ट ठरवणे, कार्यात्मक व्याख्या स्पष्ट करणे, त्या समस्येमध्ये चल कोणती आहेत, बाह्य चल कोणती, स्वाश्रयी चल कोणतं, आश्रयी चल कोणतं,
या सर्व इत्थंभूत बाबींची माहिती अहवाल लेखनामध्ये केली जाते. म्हणून त्यानंतर जे प्रस्तुत संशोधन जे असतं संशोधकांनी केलेलं, त्यामधून जे निष्कर्ष निघालेले असतात, हे निष्कर्ष सर्वात महत्त्वाचे असतात. कारण की संशोधन केल्यानंतर जे निष्कर्ष निघालेले असतात तेच निष्कर्ष खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर सर्वत्र त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या निष्कर्षामधूनच पुढील संशोधनाची दिशा मिळत असते. की आपण तर त्या विषयामध्ये संशोधन केलं, पण आणखी यामध्ये वेगळ्या प्रकारे काय संशोधन करता येईल. जे निष्कर्ष निघाले आहेत ते पॉझिटिव्ह असले तर ठीक, पण सर समजा निगेटिव्ह असले, समजा आपण जे उद्दिष्ट ठरवलं आहे ते उद्दिष्ट जर त्या ठिकाणी साध्य झालेलं नसेल, तर पुढच्या संशोधकाला ते उद्दिष्ट साध्य करण्याची एक दिशा मिळते. म्हणून निष्कर्ष हे महत्त्वाचे असतात. तर हे जे निष्कर्ष आहे संशोधनातून निघालेले, हे निष्कर्ष त्यानंतर त्या निष्कर्षावर आधारित शिफारशी केल्या जातात. शिफारशी विद्यार्थ्यांसाठी असतात, पालकांसाठी असतात किंवा समाजासाठी असतात. आपला विषय कोणत्या घटकाशी रिलेटेड आहे त्या अनुषंगाने त्या शिफारशी येतील आणि त्या शिफारशी सुद्धा मग आपल्याला त्यामध्ये अंतर्भूत करायच्या असतात संशोधनामध्ये. म्हणजेच एकंदरीत संशोधन अहवाल म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की संशोधन करत असताना जे काही अनुभव येतात, जी काही माहिती मिळवली जाते, ज्या कृती केल्या जातात, त्या सर्वांचं इत्थंभूत अशी वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी करणे म्हणजे संशोधन अहवाल. अशी संशोधनाची सर्वसामान्यपणे व्याख्या केली जाते. आता दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे संशोधन अहवाल का लिहिला पाहिजे. संशोधन अहवाल लिहिण्याची कारणे कोणती. त्यामध्ये संशोधन अहवाल लिहिताना संपूर्ण संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधन अहवाल लेखन ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण संशोधन अहवालाचं लेखन करत नाही, लिखित स्वरूपात ते सादर करत नाही, तोपर्यंत आपल्या संशोधनाला अर्थ राहत नाही. म्हणून संशोधनाचा अहवाल लिखित स्वरूपात सादर करणे, तो प्रस्तुत करणे आवश्यक असते. त्यासाठी नेमकं म्हणजे कारणं कोणती अहवाल लेखनाची. तर पहिलं कारण असं सांगता येईल की अहवाल लेखनामुळे संशोधन समस्येतून जे निर्माण झालेले प्रश्न असतात, हे प्रश्न नेमकेपणाने मांडता येतात. जी उत्तरं आपण शोधतो समस्येवर, ती उत्तरं आपल्याला त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती नेमकेपणाने मांडता येतात. त्यानंतर दुसरं कारण असतं की संशोधनाला एक योग्य दिशा मिळते. लिखित स्वरूपात संशोधन सादर करताना एक योग्य दिशा संशोधनाला मिळत असते. नेमकं आपल्याला काय मांडायचं आहे. आपण अनुभव तर खूप घेतो संशोधन करत असताना, परंतु घेतलेल्या अनुभवातून नेमके कोणते अनुभव आपल्याला मांडायचे आहेत, त्यात तो जो नेमकेपणा आहे तो आपल्याला अहवाल लेखनातून मिळत असतो. तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे की संशोधनातून जे तत्व निर्माण होतात किंवा जी तत्व मिळालेली असतात, जे निष्कर्ष निघालेले असतात, हे संशोधनाचे तत्व निष्कर्ष योग्य प्रकारे मांडण्यासाठी अहवाल लेखनामुळे मदत होते. कारण की आपण जे निष्कर्ष काढतो ते जर योग्य रीतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण लिखित स्वरूपात मांडले तर ते समोरच्यांना समजण्यासाठी सोपे जातात, सहज ते समजू शकतात. म्हणून सुद्धा अहवाल लेखन केले जाते. त्यानंतरचं कारण सांगता येईल की निष्कर्ष जर लिखित स्वरूपात मांडले गेले नाही तर ते निरुपयोगी ठरतात. कारण की निष्कर्ष काढले ना आपण ते सर्वांसमोर आणलेच नाही तर मग त्या संशोधनाला अर्थ राहत नाही. म्हणून संशोधन हे आपलं केल्यानंतर ते निरुपयोगी ठरू नये, दुसऱ्यांना ते उपयोगी ठरलं पाहिजे, यासाठी अहवाल लेखन केले जाते.
तसंच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे संशोधन अहवाल लेखनाचं की इतर व्यक्तींना त्याच क्षेत्रातील नवीन संशोधनासाठी विषय आणि समस्या उपलब्ध करून देता येतात. आपण ज्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं आहे, ज्या विषयामध्ये संशोधन केलं आहे, त्या विषयाची माहिती इतरांना होते. आपलं संशोधन अहवाल वाचला की त्यांना त्या विषयाची माहिती होते, त्या क्षेत्राची माहिती होते आणि नवीन विषय त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन नवीन विषय, नवीन समस्या समोरच्या व्यक्तीला सुचू शकतात. म्हणून नवीन संशोधनासाठी विषय उपलब्ध करून देणे, नवीन समस्या उपलब्ध करून देणे, यासाठी संशोधनाचं अहवाल लेखन करणं महत्त्वाचं असते. तसंच अहवालामुळे संशोधनाची नक्कल किंवा पुनरावृत्ती टाळली जाते. कारण अहवाल लेखन केलं की ते लक्षात येतं की या विषयावर संशोधन झालेलं आहे, कोणत्या पद्धतीनं झालेलं आहे, त्यासाठी म्हणजे कोणत्या भागामध्ये ते झालेलं आहे, कोणत्या विषयामध्ये झालेलं आहे, नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे, या सर्वांची इत्थंभूत माहिती त्यामुळे मिळते आणि त्यामुळे त्याची नक्कल होऊ शकत नाही किंवा त्याची पुनरावृत्ती आपल्याला टाळता येते. म्हणून आपण केलेल्या संशोधनाची पुनरावृत्ती होऊ नये, त्याची नक्कल होऊ नये, यासाठी सुद्धा अहवाल लेखन करणं हे महत्त्वाचं असते. आणि त्यानंतरचं कारण आणखी सांगता येईल की अहवाल लेखनामुळे आपण जे संशोधन करतो ते संशोधन अर्थपूर्ण आणि गुणात्मक होण्यासाठी मदत होते. अहवाल लेखनामुळे त्या संशोधनाला अर्थ प्राप्त होतो आणि गुणात्मकता त्याची वाढते. म्हणून गुणात्मक संशोधन होण्यासाठी अहवाल लेखन करणं हे गरजेचं आहे. या मुद्द्यांवरून आपल्याला अहवाल लेखन का केलं पाहिजे, अहवाल लेखनाची कारणं कोणती किंवा अहवाल लेखनाचं महत्त्व काय आहे, हे या मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येते. म्हणजे समजा तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की संशोधन अहवाल लेखनाची कारणे कोणती किंवा संशोधन अहवाल लेखनाचं महत्त्व सांगा, तर हे या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येते. आता बरेचदा काय होतं की काही संशोधन करताना बरेचसे संशोधक अहवाल लेखनाला महत्त्व देत नाही, परंतु अहवाल लेखनाशिवाय संशोधन हे परिपूर्णही होत नाही. आणि हे जे अहवाल लेखन आहे, हे अहवाल लेखन 3 भागामध्ये विभाजित केल्या जात असते. त्याच्यामध्ये पहिले जसं सुरुवातीचा प्राथमिक जो आहे मुखपृष्ठ, तुमची अनुक्रमणिका, त्यानंतर प्रमाणपत्र, संशोधकाचं, मार्गदर्शकाचं, हे प्रारंभिकमध्ये येते. मुख्य जे आहे, मुख्य विभाग ज्याला आपण म्हणू, त्यामध्ये सर्व तुमची प्रकरण योजना संशोधनाची, जवळपास 6 ते 7 प्रकरण तयार होतात, त्याची मांडणी त्या मुख्य विभागाअंतर्गत येते. आणि तिसरा विभाग असतो तो म्हणजे परिशिष्ट, अंतिम विभाग. अंतिम विभागामध्ये परिशिष्ट असतात. जसं आपण काही प्रश्नावल्या तयार करतो, मुलाखती घेण्यासाठी मुलाखती तयार करतो, किंवा ज्या कोणत्या संस्थांची निवड केली असेल त्या संस्थांची यादी म्हणा, विद्यार्थ्यांसाठी संशोधन असेल तर विद्यार्थ्यांची यादी, ज्याही लोकांसाठी आपण संशोधन करणार असू त्या लोकांची यादी, मग ते शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील किंवा समाजातील काही घटक असतील, त्यांची यादी. त्यानंतर जे काही आपण सांख्यिकीय विश्लेषण करतो त्याचे टेबल्स असतात, सांख्यिकीय विश्लेषणाचे ते टेबल्स, ते सुद्धा परिशिष्टामध्ये दिल्या जातात. असं अंतिम विभाग जो आहे, त्यानंतर संदर्भ ग्रंथसूची, अशा 3 प्रकारामध्ये संशोधन अहवालाची ही विभागणी केलेली असते. आणि त्यामध्ये त्या 3 विभागामध्ये आपल्याला संशोधन अहवाल लेखन पूर्ण करायचं असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग संशोधन अहवाल लिहिताना त्याविषयीचे जे नियम आहेत, तत्त्व आहेत, ते संशोधकाला माहीत असणं गरजेचं असते. की संशोधन अहवाल लिहिताना
सरसकट आपण जे संशोधन केलं ते घेतलं आणि लिहिलं असं होत नाही. त्याचे काही संशोधन अहवालाचे नियम आहेत की संदर्भ ग्रंथसूची याच पद्धतीने लिहिली पाहिजे, प्रकरण योजना याच पद्धतीने लिहिली पाहिजे, कोणते मुद्दे कोणत्या क्रमाने आले पाहिजे, असे सर्व त्याचे नियम आहेत. तळटीपा दिल्या पाहिजे का, बऱ्याचशा नियमांमध्ये आता बदल झालेला आहे. जसं पूर्वीच्या काही 10 वर्षाच्या आधीचा जर विचार केला तर तेव्हा तळटीपा देण्याची पद्धत होती. म्हणजे समजा आपण एक पेज लिखाण केलं, त्या पेजवर ज्याही पुस्तकातला आपण काही संदर्भ घेतले असतील तर लगेच त्याच्या खाली तळटीपा म्हणजे खालच्या बाजूला त्या संदर्भ ग्रंथाचा उल्लेख करावा लागायचा. पण आता ती पद्धत मागे पडली. आता डायरेक्ट संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये आपण त्याचा उल्लेख करत असतो. तर हे जे नियम आहेत हे सुद्धा अहवाल लेखन करताना संशोधकाला माहीत असणं गरजेचं असते. हे झालं इथपर्यंत की संशोधन अहवाल म्हणजे काय आणि संशोधन अहवाल का लिहिला पाहिजे, त्यामागची कारणं किंवा संशोधन अहवाल लेखनाचं महत्त्व. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ, ते म्हणजे संशोधन अहवालाचे स्वरूप. संशोधन अहवालाचं स्वरूप कसं असलं पाहिजे. जसं आता संशोधन अहवालाचं स्वरूप स्पष्ट करताना तुम्हाला सांगितलं आहे की विभागवार माहिती आपल्याला द्यायची आहे. त्याचे विभाग करायचे, 3 विभाग, प्राथमिक विभाग, दुसरा मुख्य विभाग आणि तिसरा अंतिम विभाग. आता या प्रत्येक जो विभाग आहे या प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे घटक येतात, अनेक घटक येतात की प्राथमिक विभागात कोणते घटक समाविष्ट करायचे, मुख्य विभागात कोणते करायचे आणि अंतिम विभागात कोणते करायचे. आता प्रथम जो प्राथमिक विभाग आहे, हा प्राथमिक विभाग आज आपण पाहू. प्राथमिक विभागामध्ये जे घटक असतात ते घटक कोणते, तर एकूण त्यामध्ये 5 घटक असतात. प्राथमिक विभागामध्ये मुख्य 5 घटक असतात. या 5 घटकाच्या अनुषंगाने प्राथमिक विभागाची मांडणी करायची असते. पहिला आहे मुखपृष्ठ. आता मुखपृष्ठ म्हणजे सर्वात पहिलं पेज. तर मुखपृष्ठाला आपण म्हणतो ना की बघितल्याबरोबर त्याची छाप पडली पाहिजे. कोणतंही कार्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते त्याचं सुरुवातीचं जे काही एकंदरीत त्याचं हे असेल, ज्याला आपण म्हणू इम्प्रेशन, त्याचा जो प्रभाव आहे तो सर्वात पहिले जे आपण पाहतो त्याच्यावरूनच त्याचं इम्प्रेशन पडत असतं. म्हणून मुखपृष्ठ हे कसं असलं पाहिजे त्याचेही नियम आहेत. आता संशोधन अहवालातील पहिल्या पानाला मुखपृष्ठ म्हणतात आणि मुखपृष्ठाचा मुख्य उद्देश असतो संशोधन समस्या काय आहे हे स्पष्ट करणे. मुखपृष्ठ बघितल्याबरोबर तुमची संशोधनाची समस्या समोरच्याच्या लक्षात येतं की संशोधन समस्या काय आहे, विषय काय, हां कोणत्या विषयासाठी आहे हे लक्षात येते. त्यानंतर कोणत्या विद्यापीठासाठी तुम्ही तो सादर करत आहात, विद्यापीठाचं लक्षात येतं की या विद्यापीठासाठी हा संशोधन अहवाल सादर केलेला आहे. त्यानंतर कोणत्या पदवीसाठी केलेले आहे, PhDच्यासाठी केलेलं आहे की MPhilसाठी केलं आहे की कृती संशोधन आहे की BEd Medच्यासाठी आहे, हे त्यावरून लक्षात येतं. त्यानंतर त्या मुखपृष्ठावर वर्ष असते, कोणत्या वर्षी सादर केलेलं आहे, संशोधकाचं नाव असते, मार्गदर्शकाचं नाव असते. म्हणजे मुखपृष्ठावरून जवळपास ही इत्थंभूत ही सर्व माहिती समोरच्या वाचकाला मिळत असते. म्हणून मुखपृष्ठ लिहिताना कोणत्या बाबींचा समावेश केला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये मुखपृष्ठ लिहिताना ज्या बाबी समाविष्ट केल्या पाहिजे त्यामध्ये पहिलं आहे संशोधन समस्येचे विधान. संशोधन समस्येचे विधान म्हणजे तुमची जी समस्या आहे
ती समस्या पूर्ण तिथे टायटलमध्ये लिहायची असते. आता मुखपृष्ठावर ती समस्येचं विधान लिहिताना ती लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे. ते उलट्या त्रिकोणास. हां, त्रिकोणामध्ये, उलट्या त्रिकोणामध्ये ते लिहायचं असते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कोणत्या शिक्षण क्रमासाठी अहवाल सादर केला, त्याचे नाव, क्षेत्र आणि प्रकल्प आहे की साधन आहे यापैकी केलेली योग्य निवड. म्हणजे समजा शिक्षण क्रमासाठी कोणत्या, तर PhD शिक्षण क्रमासाठी. त्यानंतर क्षेत्र, तुमचं क्षेत्र कोणतं, तर शिक्षणशास्त्र. शिक्षणशास्त्र या विषयात PhD साठी सादर केलेला प्रबंध. आणि प्रकल्प आहे, आपण साधन तयार करत नाही आहे, आपला प्रोजेक्ट टाईप आहे, प्रकल्प आहे, म्हणून मग तो प्रकल्प हे मेन्शन करणं तिथं गरजेचं असतं. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि विद्यार्थ्याच्या नावाखाली त्या विद्यार्थ्याची जी पदवी असेल ती पदवी, म्हणजे MA MAd MSc MAd वगैरे जे काही पदवी संशोधकाची असेल ती संशोधकाची पदवी. त्याच्या खाली विद्यापीठाचं नाव, कोणत्या विद्यापीठासाठी तुम्ही सादर करत आहात. जसं की आता अमरावती विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत सादर करण्यात येणारा PhDचा शोध प्रबंध, असं विद्यापीठाचं नाव. आणि त्यानंतर मग अहवाल सादर करण्याची तारीख, ज्या दिवशी मार्गदर्शकाचं नाव आहे, विद्यार्थ्याचे नाव आहे त्याच्या खाली, नंतर मार्गदर्शकाचे नाव नाही, त्याच्या खाली अहवाल सादर करण्याची तारीख, तुमच्या नावानंतर अहवाल सादर करण्याची तारीख आणि त्याच्यानंतर मार्गदर्शकाचं नाव. कोणत्या तारखेला तुम्ही अहवाल सादर करणार आहात. त्यानंतर मार्गदर्शकाचं नाव आणि मार्गदर्शकाची पदवी. त्यानंतर जे नियम आहे की जे शीर्षक आपण देतो समस्या विधान, त्या शीर्षकानंतर विरामचिन्ह देऊ नये. शीर्षकानंतर विरामचिन्ह देऊ नये आणि संशोधन समस्या जी आपण लिहितो ती मोठ्या अक्षरात असली पाहिजे. म्हणजे विद्यापीठाचं नाव, आपलं नाव, मार्गदर्शकाचं नाव यांच्या तुलनेत समस्या विधान जे आहे ते मोठं असलं पाहिजे. त्याचं टाईप जो आहे लिखाणाचा तो मोठा असला पाहिजे. त्यानंतर संशोधन समस्येचं शीर्षक जे आहे हे जर एका ओळीपेक्षा मोठं असेल, एकाच ओळीत असेल तर प्रश्नच नाही, परंतु एका ओळीपेक्षा जर मोठं असेल तर ते ओळींची रचना उलट्या शंकूच्या आकृतीप्रमाणे असली पाहिजे. हे झालं मुखपृष्ठाबाबत. दुसरा यामधला घटक आहे मुखपृष्ठातला, म्हणजे प्रारंभिक विभागामधला, प्राथमिक विभाग किंवा प्रारंभिक विभाग. दुसरा आहे तो म्हणजे प्रतिज्ञापत्र. प्रतिज्ञापत्र म्हणजे संशोधकाने संशोधनाचे कार्य स्वतः केलेले आहे याची लेखी हमी देणे. याची लेखी हमी आपल्याला द्यावी लागते की हे कार्य मी स्वतः केलेलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या सही, इतर ठिकाणावर हॅलो येतोय ना. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या सहीचं प्रतिज्ञापत्र तिथे आवश्यक असते देणे. आणि प्रतिज्ञापत्रात नेमकं काय असलं पाहिजे, तर एक म्हणजे संशोधन कार्य संशोधकाने स्वतः केलेले आहे याची हमी देणे. दुसरं, ज्या ज्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आहे किंवा संशोधनासाठी वापरलेल्या सर्व संदर्भ साहित्याचा उल्लेख या अहवालात आहे याची हमी दिली पाहिजे. की एक संशोधक म्हणून मी संशोधन करताना कोणाकोणाचं मी मार्गदर्शन घेतलं आणि कोणकोणत्या संदर्भ ग्रंथाचा मी वापर केला त्याची हमी त्या ठिकाणी देणं गरजेचं असते.
हा. याचा जो नमुना आहे तो नमुना मी तुम्हाला PDF करून पाठवून देईल, म्हणजे त्या नमुन्यावरून लक्षात येतं कसं तयार करायचं ते. त्यानंतर प्रारंभिक विभागातला तिसरा मुद्दा आहे प्रमाणपत्र. प्रमाणपत्र. प्रमाणपत्र हे मार्गदर्शकाचं असते हा. की संशोधकाने संशोधनाचे कार्य हे मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानुसार स्वतः पूर्ण केले आहे याची हमी मार्गदर्शक देत असतो आणि तिथे मार्गदर्शकाची सही असते. त्यानंतर मार्गदर्शकाची जर मान्यता असेल तरच ते समाविष्ट करायचं असते, पण ते करायचंच असते कारण की मार्गदर्शकाच्या प्रमाणपत्राशिवाय अहवाल लेखनाला किंवा तुमच्या संशोधनाला अर्थ नसतो. मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र हे गरजेचं असते की यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली हे अहवाल लेखन पूर्ण केलेलं आहे, म्हणून ते गरजेचं आहे. त्यानंतर मार्गदर्शकाची त्यावर सही आवश्यक आहे आणि मार्गदर्शकाचं नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे. मार्गदर्शक ज्या ठिकाणी कार्यरत असतील त्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी म्हणजे उल्लेख केलेला असला पाहिजे. आणि या पद्धतीने प्रमाणपत्र हे तयार करायचं असते. त्यानंतर प्रारंभिक विभागातला नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे ऋणनिर्देश. संशोधनासाठी ज्यांनी मदत केली त्यांनी. हां, ऋणनिर्देश म्हणजे आभार व्यक्त करणे. ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, सहकार्य केलं आहे संशोधनासाठी, त्यांच्याविषयीचे आभार व्यक्त करणे म्हणजे ऋणनिर्देश. आता ऋणनिर्देशामध्ये आपण पाहतो की मार्गदर्शकांव्यतिरिक्त बाकी इतर काही तज्ज्ञ मार्गदर्शक असतात, आपल्या इवन आपले मित्रमैत्रिणी असतात किंवा आपले बाकी इतर गुरुजन असतात, त्यांच्याकडून आपण बरीचशी माहिती घेतो, मार्गदर्शन घेतो. तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असेल, त्या संशोधनासाठी मदत केली असेल, सहकार्य केलं असेल, त्यांचे आभार मानणं हे संशोधकाचं कर्तव्य असते आणि त्यांनी त्यासाठी ते ऋणनिर्देश करणं गरजेचं आहे. आता समजा मार्गदर्शक किंवा इतरांकडून मिळालेलं मार्गदर्शनच नाही तर विविध संस्थांकडून आपल्या संशोधनासाठी जसं आपल्याला काही सहकार्य अपेक्षित असेल, काही प्रश्नावली भरून घेणे असेल, मुलाखती घेणे असतील किंवा काही संस्थांकडून आपल्या विषयाशी संबंधित माहिती मिळवायची असेल, तर ज्या ज्या संस्थांकडून आपण तशी माहिती मिळवली असेल त्या संस्थांचे, इवन आपलं अहवाल लेखन टंकलेखित करून देणारे जे टंकलेखक असतात, टाईप करणारे, त्यांचं, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आपल्याला काही सहकार्य केलं असेल तर त्यांचं, सर्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं ऋणनिर्देश यामध्ये करावा लागतो. आणि त्यासाठी ऋणनिर्देशाचं सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे की ऋणनिर्देश करताना सुरुवातीला आपल्या ज्या संस्थेत आपण करतो आहे, संशोधन पूर्ण केलेलं आहे ज्या संस्थेमार्फत, त्या तिथल्या मार्गदर्शकाचं, पहिल्यांदा मार्गदर्शकाचं, नंतर त्या संस्थांच्या प्राचार्यांचं, नंतर इतर कोणी प्राध्यापकांनी सहकार्य केलं असेल त्यांचं, त्यानंतर ज्या संस्थांचे आपण सहकार्य घेतलं असेल प्रश्नावली भरून घेण्यासाठी वगैरे त्यांचं, असं एक प्रकारे ज्याला आपण वरिष्ठ श्रेणीनुसार आपण त्याला म्हणू, त्या पद्धतीने ऋणनिर्देश करणं गरजेचं असते. आता आपण असं नाही म्हणू शकत की सुरुवातीलाच टंकलेखकाचं केलं आणि शेवटी कॉलेजच्या, असं आपण करत नाही. म्हणून त्यानुसार तो नियम त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. तर यानुसार ऋणनिर्देश करायचा असतो. त्यानंतरचा प्राथमिक विभागातला मुद्दा आहे तो म्हणजे अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेचं महत्त्व काय आहे की अनुक्रमणिकेमुळे आपला अहवाल जो वाचतो, म्हणजे वाचन करणाऱ्याला, वाचकास आपल्या संशोधन अहवालाविषयीची थोडक्यात कल्पना येते. संपूर्ण अहवाल वाचायच्या आधीच जेव्हा अनुक्रमणिका पाहतो तेव्हा नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे
कशा पद्धतीने केलेलं आहे संशोधन याचा आढावा त्या अनुक्रमणिकेवरूनच घेतला जातो. जेव्हा संशोधन अहवाल आपला मूल्यमापनासाठी जातो इतर परीक्षकांकडे, बहिस्थ परीक्षकांकडे, तर तेव्हा परीक्षक काय करतात, सुरुवातीला अनुक्रमणिकाच बघतात की अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही नेमकं काय केलेलं आहे, कार्यपद्धती कोणती वापरली आहे, कोणती तंत्र वापरली आहे, त्यानंतर साधनं कोणती वापरली आहेत, सांख्यिकीय विश्लेषण कोणत्या पद्धतीने केलं आहे. हे अनुक्रमणिकेवरून एका वेळेस आपल्या नजरेत आल्यामुळे की संपूर्ण संशोधन हे नेमकं कसं असेल याची पूर्वकल्पना थोडक्यात वाचकास येते. आणि अनुक्रमणिकेमध्ये कसं सर्व घटक हे पानाच्या क्रमांकासह दिलेले असतात, त्यामुळे संपूर्ण अहवाल न वाचता ज्या ठळक बाबी आपल्याला बघायच्या असतील परीक्षकाला, त्या बघणं त्याला सोपं जाते. म्हणजे समजा तुम्ही उद्दिष्ट काय लिहिली हे जर त्याला पाहायची असेल तर डायरेक्ट उद्दिष्ट किती क्रमांकाच्या पानावर आहे ते पान क्रमांक काढून परीक्षक ती उद्दिष्ट वाचू शकतात. निष्कर्ष कोणत्या पानावर आहेत, डायरेक्ट ते निष्कर्षाचं पेज पान क्रमांक काढलं की निष्कर्ष वाचू शकतात. म्हणजे परीक्षकाला अहवाल वाचण्यासाठी सहज आणि सुलभ होते. म्हणून अनुक्रमणिका ही महत्त्वाची असते. त्यानंतर अहवालामधील जे प्राथमिक विभाग, मुख्य विभाग आणि अंतिम विभाग आहे, या तीनही विभागांचा स्पष्ट निर्देश अनुक्रमणिकेत असायला पाहिजे. अनुक्रमणिकेमध्ये या तीनही विभागांचा स्पष्ट निर्देश असला पाहिजे. अनुक्रमणिका तयार करताना पहिले प्रारंभिक विभाग, त्याच्या खाली मग मुखपृष्ठ वगैरे जे आता आपण प्रारंभिक विभागातले बघत आहोत घटक, ते घटक आणि प्रारंभिक विभागाला रोमन अंकातले हे देतात, अनुक्रमांक देतात. प्राथमिक विभागासाठी रोमन अंक वापरले जातात. आणि जी पेज क्रमांक असते ते मग मुख्य विभागापासून सुरू केल्या जाते. म्हणजे अनुक्रमणिकेमध्ये प्राथमिक विभागाला पहिले रोमन अंक दिले पाहिजे. आता अनुक्रमणिकेचे मुख्य दोन भाग पडतात. पहिला भाग असतो विषयांश आणि दुसरा भाग असतो, पहिला भाग असतो विषयांश. विषयांश मध्ये काय असतं, प्राथमिक विभाग, मुख्य विभाग आणि अंतिम विभाग. आणि दुसरा विभाग असतो तो म्हणजे कोष्टक आणि आकृत्यांची सूची. कोष्टक आणि आकृत्यांची सूची हा दुसरा भाग असतो. आता विषयांश हा जो पहिला भाग आहे, या पहिल्या भागामध्ये प्राथमिक विभाग, त्यामध्ये मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका यांचा समावेश असतो. त्याला आपण रोमन अंक देतो. त्यानंतर मुखपृष्ठापासून ते अनुक्रमणिकेपर्यंतच्या अंकाला रोमन अंक दिले पाहिजे. त्यानंतर अहवालाचा जो मुख्य विभाग सुरू होतो, या मुख्य विभागाला मग आपले अरेबिक क्रमांक दिले पाहिजे किंवा आपण जे इंग्लिश अंक म्हणतो ते दिले पाहिजे. आता मुख्य विभागातील जे प्रत्येक प्रकरण आहे, मुख्य विभागामध्ये एकूण 6 प्रकरणं असतात. पहिलं प्रकरण प्रस्तावना, दुसरं प्रकरण संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा, तिसरं प्रकरण संशोधनाची कार्यपद्धती, चौथं प्रकरण असतं सांख्यिकीय विश्लेषण व अर्थनिर्वचन, आणि 5वं प्रकरण असते निष्कर्ष, शिफारशी व सूचना. निष्कर्ष, शिफारशी, सूचना व सारांश.
हे जे प्रकरण आहेत हे झालं मुख्य विभाग. आता मुख्य विभागामध्ये जेव्हा आपण प्रकरण पहिले प्रस्तावना असं लिहितो, तर त्याच्यामध्ये प्रस्तावना या पहिल्या प्रकरणामध्ये जे उपमुद्दे असतात, जसं 1.1, 1.2, म्हणजे एक म्हणजे प्रकरण पहिले आणि त्याच्यामधला पहिला मुद्दा म्हणजे 1.1, दुसरा मुद्दा 1.2, तिसरा मुद्दा 1.3, असे ते मुद्दे असतात. जेवढे कोणते मुद्दे तुमचे येतील पहिल्या प्रकरणामध्ये सहसा सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर तुमचं समस्या विधान, उद्दिष्ट, गृहीतक, परिकल्पना, व्याप्ती व मर्यादा, कार्यात्मक व्याख्या, चल, हे सर्व पहिल्या प्रकरणामध्ये येते. संशोधनाची गरज व महत्त्व, संशोधनाची आवश्यकता, हे पहिल्या प्रकरणामध्ये येते. मग हे जेवढेही तुमचे मुद्दे होतील 1.10, 1.11, जे काही 10-11 मुद्दे होतील, ते मुद्दे सुद्धा तुम्हाला अनुक्रमणिकेत लिहायचे असतात. म्हणजे प्रकरण 1 प्रस्तावना, त्याच्या खाली 1.1 समस्या विधान, 1.2 उद्दिष्ट, 1.3 संशोधनाची गरज व महत्त्व, आणि ते कोणत्या पानावर आहे त्याच्या पुढे तो पान क्रमांक, पेज क्रमांक, असं प्रत्येक प्रकरणाचं लिहायचं असते. प्रकरण दुसरं सुरू झालं, संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा. प्रकरण दुसरं आहे म्हणून मग त्याच्या खालचे मुद्दे कसे येतील? 2.1, 2.2, 2.3 असं, आणि ते कोणत्या पेजवर आले त्याचा अनुक्रमांक. या पद्धतीने आपल्याला मुख्य जो विभाग आहे, हा मुख्य विभाग, या पद्धतीने ती अनुक्रमणिका लिहायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या प्रकरणातील उपघटक आपण लिहिताना जे पेज क्रमांक देतो ते तिकडे जुळले पाहिजे. नाही तर इथे आपण देऊ की उद्दिष्ट 7 नंबरच्या पानावर आणि तिकडे ते 8 नंबरच्या पानावर असतील, तर असं ते मग त्या ठिकाणी योग्य राहत नाही. म्हणून जो पेज क्रमांक असला तो योग्य त्या ठिकाणीच उपघटकासमोर येणं गरजेचं आहे. त्यानंतरचा शेवटचा विभाग म्हणजे अंतिम विभाग. जसं अंतिम विभाग म्हणजे सर्वात शेवटी. अंतिम विभागात काय सांगितलं आहे, जसं संदर्भ ग्रंथसूची आणि परिशिष्टांचा समावेश असतो. परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3 असं होते. समजा आता विद्यार्थ्यांची यादी असेल तर परिशिष्ट 1 विद्यार्थ्यांची यादी, परिशिष्ट 2 शिक्षकांची यादी, परिशिष्ट 3 विविध संस्थांची यादी, किंवा परिशिष्ट 4 प्रश्नावली, परिशिष्ट 6 तुम्ही काही चाचण्या वापरल्या असतील तर ते चाचण्या, असं. म्हणजे आपण ज्या काही टूल्स आपण वापरतो, जी साधनं वापरतो, जी तंत्र वापरतो, ज्याचा समावेश आपण त्यामध्ये करतो, ते सर्व माहिती आपल्याला परिशिष्टामध्ये ती लावायची असते. आता आपण म्हटलं की मी 2 संस्थेकडून सहकार्य इथून प्रश्नावल्या भरून घेतल्या, पण मग त्या संस्थेची यादी, त्या संस्थेचं त्याच्यावर त्यांचा संबंधित तिथले जे कोणी मुख्य असतील, वरिष्ठ असतील, त्यांचा सही शिक्का घेऊन आपल्याला ते तिथे लावायचं असते परिशिष्टामध्ये. तर मग असे परिशिष्ट हे तुमचे कितीही होऊ शकतात. पहिले संदर्भ ग्रंथसूची द्यायची असते आपला मुख्य विभाग झाल्यानंतर, आणि संदर्भ ग्रंथसूची नंतर मग परिशिष्ट द्यायचं असते. परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3, आणि त्याच क्रमाने ते अनुक्रमणिकेमध्ये आलं पाहिजे. समजा परिशिष्ट 1 504 नंबरच्या पानावर असेल तर अनुक्रमणिकेमध्ये परिशिष्ट 1च्या पुढे 504 हा क्रमांक आला पाहिजे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांची यादी कुठे जोडलेली आहे, कोणत्या परिशिष्टामध्ये जोडली आहे, ते त्या पेज क्रमांकावर जाऊन समोरच्या व्यक्तीला बघता येते. परीक्षकाला म्हणा, वाचकाला म्हणा, तिथे जाऊन बघता येते. म्हणून अंतिम विभागामध्ये. त्यानंतर संदर्भ ग्रंथसूची. संदर्भ ग्रंथसूचीचं सुद्धा लिहिण्याचं एक असं विशिष्ट नियम आहेत, ते आपण डिटेलमध्ये घेऊ पुढच्या तासिकेमध्ये. त्याला तर त्याचं वेगळं म्हणजे 1-2 तासिका पाहिजे त्याला, संदर्भ ग्रंथसूची नेमकी कशी लिहिली पाहिजे म्हणून.
तर सुरुवातीला थोडंफार लागू पण ते 88 टाइम मध्ये आहे अमेरिकन फिलॉसॉफिकल असोसिएशन. हां हा. त्यानुसार ती लिहायची आहे, पण त्याचं महत्त्व काय आहे, त्याची कारणं काय आहे, तेही आपल्याला बघावी लागतील. कारण की तुमचा प्री पी एच डी पूर्व कोर्स जो आहे, हा पूर्व पी एच डी कोर्स, त्यामध्ये आता परीक्षेमध्ये त्या संदर्भात प्रश्न विचारली जाऊ शकतात. तर हो. हां, तर मग या प्रकारे आपण पहिला जो आहे विषांशचा हा. या 3 भागाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनुक्रमणिका लिहायची असते. आणि दुसरा जो हा. अनुक्रमणिकेचा भाग आहे तो म्हणजे कोष्टक आणि आकृत्यांची सूची. हा. आता संशोधन अहवालामध्ये आपण कोष्टकं म्हणजे तक्ते तयार करतो. सांख्यिकीय विश्लेषणचं जे प्रकरण असतं, सांख्यिकीय विश्लेषणाच्या प्रकरणामध्ये किंवा तिसरं जे प्रकरण आहे संशोधनाची कार्यपद्धती, यामध्ये सुद्धा बरेचदा कोष्टकांचा तक्त्यांचा वापर केला जातो. तर जिथे जिथे आकृत्यांचा वापर केला असेल, कोष्टकांचा वापर केला असेल, तक्ते असतील, त्यांची स्वतंत्र अनुक्रमणिका तयार करावी लागते. हा. तर हे जे दुसरा भाग आहे अनुक्रमणिकेचा, कोष्टक व आकृत्यांची सूची, यामध्ये स्वतंत्रपणे कोष्टक आणि आकृत्यांची सूची द्यायची असते. मग पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत जिथे जिथे हा. तुमचे तक्ते आले पुस्तक असतील आलेले. किंवा कोष्टक आले असतील, आकृत्या आल्या असतील, त्यानंतर आलेख आले असतील, आलेख सुद्धा असतात, हा. त्या सर्वांचं अनुक्रमणिकेमध्ये देणं गरजेचं आहे. हा. समजा आता अनुक्रमणिका. तिसऱ्या प्रकरणामध्ये तुमचा तक्ता आलेला असेल एखादा, तर त्या तक्त्याला नंबर काही 3.1, कारण तिसरं प्रकरण आहे, तिसऱ्या हा. प्रकरणातला पहिला तक्ता, म्हणून 3.1, तक्ता क्रमांक 3.1, पेज क्रमांक किती, तो तक्ता, तक्त्याचं नाव. समजा विद्यार्थ्यांची यादी असेल त्या तक्त्यामध्ये, तर तिथे द्यायचं की 3.1 विद्यार्थ्यांची यादी दर्शविणारा तक्ता, आणि मग तो किती पेज नंबरवर आहे ते पेज नंबर. असं प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या ज्या प्रकरणामध्ये तक्ते आले असतील त्या त्यानुसार त्यांचा हा. अनुक्रमणिकेत उल्लेख करणं गरजेचं असते. मग तक्ते असतील, आलेख असेल किंवा आकृत्या असतील, स्तंभालेख असतात, रेषालेख असतात, तर त्याचा उल्लेख हा अनुक्रमणिकेत करणे गरजेचं आहे. यामुळे काय होतं की वाचकाला किंवा परीक्षकाला तुम्ही नेमकं कोणत्या आकृत्या काढल्या, कशा संदर्भात काढल्या, किंवा कोणते तक्ते तयार केलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या याद्या आहेत का, शिक्षकांच्या याद्या आहेत का, जे काही तुम्ही नमुना निवड केली असेल ती नमुना निवड कोणत्या पद्धतीने केली, किती विद्यार्थ्यांची केली, याचा एक आढावा त्यावरून वाचकाला किंवा त्या परीक्षकाला घेता येतो. आणि म्हणून मग त्यासाठी स्वतंत्र सूची असणं हे गरजेचं असते. त्यासाठी काय केलं पाहिजे की प्रत्येक कोष्टकाचे संपूर्ण नाव आणि दिलेला पृष्ठ क्रमांक लिहावा. अनुक्रमणिकेमध्ये पुस्तकाचं नाव आणि हां, त्याचा क्रमांक. कोष्टकाचं नाव आणि त्याचा पृष्ठ क्रमांक. या पद्धतीने आपल्याला संशोधन अहवालाचं जे स्वरूप आहे प्रारंभिक विभागाचं, ते या पद्धतीने आपल्या लक्षात येते की प्रारंभिक जो विभाग आहे त्यामध्ये एकूण किती मुद्दे आलेले आहेत. प्रारंभिक विभागामध्ये आपण किती मुद्दे घटक सांगितले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मुखपृष्ठ आहे, त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे, तिसरा प्रगदशकाचे प्रमाणपत्र आहे, चौथा निर्देश आहे, आणि अनुक्रमणिका. पाचवा अनुक्रमणिका. तर हे झाले प्राथमिक विभाग. आणि ते त्या प्राथमिक विभागाचं स्वरूप कसं असते, ते कसं लिहिलं पाहिजे, हे सुद्धा इथं आपण पाहिलेलं
आहे. तर इथपर्यंत प्राथमिक विभाग पर्यंत आपण आज स्वरूप बघितलं. पुढचा जो मुद्दा आहे मुख्य विभाग, प्रकल्प अहवालाचा मुख्य विभाग, हा आपण आता पुढच्या तासिकेला घेऊ.